जय हरी. एकादश स्कंध भाग 83. यापूर्वी या 4थ्या अध्यायामध्ये आपण भगवंताचे वेगवेगळे अवतार, राम अवतार, राम नामाचं महात्म्य हे जाणून घेतलं. यापुढचा अवतार श्रीकृष्णाचा. श्रीकृष्णाची कथा फारच अद्भुत आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचा पूर्णावतार होय. तो परेच्या अगदी पलीकडे असून श्रुतीशास्त्रांना अगोचर आहे. त्याची अवस्था सांगणं शक्यच नाही, कारण त्याला जन्म नाही, बदल नाही, तिथे नामाचा शिरकाव नाही, रूपाची सोयच नाही. इतकंच नाही तर त्याच्या अंगी ब्रह्मपणा देखील सहन होत नाही. तो परमात्म्य स्वरूप अज आणि अव्यय आहे. त्यानं स्वलीलेनं श्रीकृष्ण म्हणून अवतार धारण केलेला, अर्थात त्याला ईश्वरपणाचाही विटाळ खपत नाही. तो सदा आत्मानंदात मग्न असतो आणि गुणकर्मातीत असल्यानं वर्णाश्रम त्याला शिवत नाहीत. तो विश्वाचा स्वामी आपणहून आपल्याच इच्छेनं यादव वंशात जन्मास आला. खळखळणारं पाणी आणि लाटा चंचलपणानं भासतात, पण ते शुद्ध पाणीच असतं. काळी पांढरी भरडी पिठी अशी माती निराळी दिसली तरी ती सगळी जमीनच असते, किंवा खडीसाखरेच्या मोठ्या राशीमध्ये जी गोडी असते तीच राशीमधील प्रत्येक खड्यात असते. त्याचप्रमाणे अनंत अपार परमात्मा यदुवंशात पूर्णांशानं अवतरला. दिवा लावल्याबरोबर त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो. तसं श्रीकृष्णानं जन्मल्यावर अगदी बाळपणातच विलक्षण कृत्य केली. मोठमोठ्या देवादिकांच्या हातून जे घडणं शक्य नाही ते सगळं काही त्यानं बाललीलेच्या निमित्तानं करून दाखवलं. त्यानं मुखानं दावाग्नी गिळून टाकला, नखानं पर्वत उचलला, पूतनेच्या स्तनातील विष आपल्या तोंडानं तिच्या जीवास सगट पिऊन टाकलं, आणि महाबळ भट जो वेशांतर करून आला होता ज्योतिष्याचं, त्यालाही सद्गती प्राप्त करून दिली. तृणावर्त, शकटासूर यांनाही मारलं. इतकंच नाही तर वासरं चोरल्याच्या निमित्तानं ब्रह्मदेवालाही वेड लावलं, अर्थात त्यांचं गर्वहरण केलं. ती वासरं आणि गवळी सगळं एकटा आपणच झाला. तसंच अघासुराचा जबडा चिरून त्यानं चिरफळ्या केल्या. कालिया सर्पाच्या फडा नाचून नाचून कुटल्या आणि यमलोकात शोध करून गुरुचा पुत्र आणून दिला. प्रजेला पीडा देऊन कर घेणारे आणि धर्मनीती नाडवणारे असे भूमीला भारभूत झालेले राजे त्यानं कितीतरी मारले, याचा पत्ताच नाही. काही दुष्टांना स्वतः मारलं, तर काहींना सैन्याकरवी मारवलं, आणखी काहींचा इतर प्रयोग करून वध केला. कुठे भाऊबंधातच कलह पेटवून त्यांचा नाश केला, तर कुणाचा अग्रपूजेच्या निमित्तानं वध केला, अर्थात इथे शिशुपाल, दंतवक्र वगैरे. श्रीकृष्ण अधर्माला शासन करतो आणि धर्माचं महात्म्य वाढवतात. जे त्याचे निस्सीम भक्त असतात तेच त्याच्या सुखाला प्राप्त होतात. साधूंना नित्य नव्या स्वानंदाचा अनुभव देणं हे त्याच्या लीलांचं मर्म आहे. मूर दैत्यानं अनेक स्त्रिया धरून अंतःपुरात कोंडल्या होत्या. त्याचा वध करून श्रीकृष्णाने सगळ्या स्त्रियांना मुक्त केलं, म्हणून तो मुरारी झाला. तसंच मधुकैठप दैत्यांचा संहार केला, म्हणून त्याला मधुसूदन म्हणतात. आता श्रीकृष्णाच्या अवतारानंतर बौद्ध अवतार झाला आणि तोच सध्या चालू आहे. या अवताराबद्दल 1-2 गोष्टी अशा लक्षात ठेवणं अवश्य आहे. बौद्धावतारात म्हणजे गौतम बुद्धाचा अवतार नव्हे बरं का हा, तर राम आणि कृष्ण या अवतारामध्ये भगवंतांनी मानवी देह धारण केला आणि पुष्कळ मानवी कर्म केली. परंतु बौद्धावतारामध्ये त्यानं मौन धारण केलं आहे आणि त्याला मानवी रूप नाही,
अव्यक्त आणि व्यापक रूपानं राहणारे हे त्याचं नाम, हाच कलियुगाचा अवतार होय. दुसरी गोष्ट ही की या युगामध्ये माणसाच्या अंतरंगात दोष उत्पन्न होऊन बहुजन समाज श्रद्धाभ्रष्ट होईल आणि इंद्रियांच्या मोहाला अधिक बळी पडेल. राजे अनाचारी होतील आणि सज्जनांना सज्जनपणे जगणं कठीण जाईल. त्यावेळी कल्की नावाचा पुढील अवतार होईल. आपल्याला छळायला आलेल्या माणसाचं अंतरंग शुद्ध करून त्याला निर्वासन करणं हे या युगातील खऱ्या साधूचं लक्षण आहे. नाथ महाराज सांगतात की यानंतर भगवंत हे बौद्ध रूप घेऊन दृढ मौन धरतील. त्यावेळी कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं हे कळणं मोठं कठीण होईल. भगवंत स्वतः तटस्थ राहतील आणि मोठमोठे वाद निर्माण करतील. वादांचा अनिष्ट परिणाम होऊन मद आणि मोह हे मासतील. मोहाचं साम्राज्य पसरेल. काही लोक कमालीचे कर्मठ बनतील तर काही अत्यंत कर्मभ्रष्ट होतील. खरं आणि शुद्ध आत्महित कशात आहे हे दोघांनाही कळणार नाही. वेदांत काही अर्थ नाही असं मत माजेल. वेदविहित कर्माचा लोप होईल. पुष्कळ लोकांना ज्ञानाचा अभिमान चढेल व ते कर्ममार्गांची निंदा करतील. वेदविहित कर्म करणं मूर्खपणाचं समजून सगळे लोक कर्म टाकतील. वेदविहित न मानणं हाच मोठा मोह आहे. अशा प्रकारची मोहमय अवस्था आली म्हणजे कलीचा प्रादुर्भाव झाला असं समजावं. त्यावेळी नीच प्रवृत्तीचे लोक राजे होऊन चोराप्रमाणे प्रजेला लुटतील. अत्यंत हीन दर्जाचे लोक राजे झाल्यानं ते अतिपापिष्ठ आणि अधर्मी बनतील. अपराधा वाचून कोणालाही दंड होईल. आता या गोष्टी सगळ्या आपण राजकारणामध्ये काय काय चाललं त्यावरून आपल्याला लक्षात येतं की गेल्या हजारो वर्षापूर्वी या गोष्टी आधीच लिहून ठेवलेल्या होत्या. आणि हीच अशी अवस्था जी की वास्तविक राजा स्वतःच प्रजेला नागविल. अपराधा वाचून कुणालाही दंड होईल आणि मार्गस्थ प्रवाशांना घेरून त्यांचं सर्वस्व लुटलं जाईल. राजे लोकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अशा प्रकारे अधर्म सुरू झाला म्हणजे भगवंताला चैन पडणार नाही. अधर्मी लोकांच्या गांजण्यानं स्वधर्मानं जगणं जेव्हा अशक्य होईल तेव्हा भगवंताला कल्की नावाचा अवतार घेणं भाग पडेल. आपल्या प्रबळ शस्त्रानं कल्की दुष्ट राजांचा संहार करील आणि मोहाचं मूळच उपटून टाकेल. त्यावेळी धर्माची पहाट होईल. सत्याला चौपट बळ येईल. वेदोक्त कार्य चालू होऊन सगळे लोक स्वधर्मानं वागू लागतील. संपूर्ण समाज पुन्हा भगवंताच्या मार्गाने चालू लागेल. भगवंताची नामं अनंत, त्याचे अवतार अनंत, जन्म अनंत, चरित्र आणि कर्म अनंत, त्याची कीर्ती पण अनंत प्रकारे उत्तम आहे. अर्थात भगवंताचा महिमा अगाध असून त्याच्या जन्मकर्मांना अंत नाही. इथे सांगितलेला त्याचा महिमा अगदी संक्षिप्त आपण आता बोललेलो होते. प्रत्येक अवतार घेताना भगवंत सगुण साकार होतो खरा, पण निर्गुणाचे गुण प्रगट करतच स्वतः कर्माचरण करून दाखवतो. भगवंताचे गुण आणि त्यांची कर्म ऐकून श्रोत्यांना प्रेमाचा पूर येतो आणि त्यांचं मनोधर्म शांत होतात. भगवंताची दिव्य कर्मे वर्णन करणारे हरिदास धन्य होत. आणि बघा ना, आता प्रसारमाध्यमातूनही बऱ्याच वेगवेगळ्या चॅनल्सवर कीर्तन, रामायण, महाभारत म्हणा किंवा भागवत या कथा सातत्याने चालूच आहेत. आणि म्हणून भगवंताची दिव्य कर्मे वर्णन करणारे हरिदास धन्य होत. त्यांच्या भाषणानं श्रोत्यांचं अंतःकरण शांत होतं आणि ते शांत झाले की वक्त्याला स्वानंद सुख मिळतं.
आता भागवत ऐकताना जेव्हा श्रोते मंत्रमुग्ध झालेले असतात भक्त मंडळी, तेव्हा जो वक्ता आहे त्याला आनंद होतो आणि सगळेजण येऊन सांगतात, खूप छान झालं हं भागवत, तुम्ही खूप छान सांगितलं हं. तर हा सांगणारा मी नाही हे मात्र त्या वक्त्याला त्या क्षणाला जर समजलं तर मात्र तो खऱ्या अर्थाने ते स्वानंद सुख प्राप्त करू शकतो. अर्थात त्यामुळे रसाचा उत्कर्ष होऊन ग्रंथातील साहित्यात प्रसाद भरून वाहू लागतो. चंद्रकिरणांनी ज्याप्रमाणे चकोराची तोंड आपोआप उघडतात, त्याचप्रमाणे जनार्दनाच्या एकनाथालाही संतांच्या कृपेनं वाचा फुटली आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे जनार्दन स्वामींनी या 11 स्कंधावर टीका लिहिण्यासाठी म्हणून जी सांगितली, त्यामुळेच हे सगळं घडून येत आहे. म्हणून नाथ महाराज याचं सगळं श्रेय आपल्या सद्गुरूंना देतात. सूर्यकिरणांचा स्पर्श झाल्याबरोबर कमळाची कळी आपोआप उकलते, तसं संतांच्या कृपा प्रसादानं या ग्रंथातील अर्थ आणि ज्ञान आपोआप विकास पावत आहे. खरोखर त्यांच्याच कृपेनं श्री भागवताचा अर्थ मी सांगतो असं नाथ महाराज इथे म्हणतात. आता या 4थ्या अध्यायामध्ये या भगवंताचे अनंत गुण आणि अनंत अवतार सांगितले. ज्याची लीला शक्ती अपरिमित, ज्याची लीला शक्ती अपरिमित, ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नखात, या लागी तो अनंत म्हणत, त्याचे गुण समस्त गणवती कोणा, त्याचे गुण समस्ती गणवती कोणा. हा इतका अनंत आहे की त्याचे गुण कोणत्या शब्दामध्ये आणि कोण सांगू शकेल. त्यामुळे ते सांगतात की सांडुनी सकाम कल्पना, जे रतले तुझ्या चरणा, त्यास 8ही प्रहर जाणा, तू नारायणा रक्षसी. भगवंताची भक्ती करणारा जो कोणी भक्त आहे त्याला भगवंत कायम म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये त्याच्या पाठीशी रक्षण करता म्हणून उभा असतो. फक्त जो भक्त आहे त्याने मात्र प्रत्येक क्षणी निष्ठा ठेवणं गरजेचं आहे. अल्प अपमाना हाती, अल्प अपमाना हाती जे क्रोधासी वश होती, ते शापदेवनी तपसंपत्ती व्यर्थ नागविती निजनिष्ठा. मग हे जे तपस्वी आहेत ते अशा पद्धतीने करतात, त्याबद्दलही नाथ महाराजांनी ते सांगितलं. आणि शेवटी ते म्हणतात, अंगी वारियाचेन संचरणे, अंगी वारियाचेन संचरणे, घुमारा घुमो लागे तेणे, तेवी एका जनार्दने कविता करणे निजांगे. म्हणजे वारा आल्यानंतर जसा तो आपोआप आवाज होतो त्याप्रमाणे ही जी काय कविता आहे, रचना आहे, ती जनार्दन स्वामी एकनाथाच्या कडून करवून घेत आहेत. म्हणजे नाथ महाराजांनी किती लीनता ठेवलेली आहे. आणि त्यांच्याच कृपेनं श्री नाथ महाराज श्री भागवताचा अर्थ सांगत आहेत. आता 5व्या अध्यायातील विषय आपल्याला ऐकायचे आहेत. आपण उपासना करत करत गेलो की धर्माधर्माचा निवाडा करता येतो, अधर्माची गाठ सुटून जाऊ शकते. आणि संतांचं हे गुणवर्णन ऐकून आपले कानही तृप्त होतात. नाथ महाराज म्हणतात, जनार्दनाच्या पूर्ण कृपेने एकनाथ ते सांगेल. एखाद्याच्या अंगात म्हणजे भूताचं वारं म्हणजे तो घुमायला लागला, बडबडायला लागतो, त्याचप्रमाणे स्वतः जनार्दन एकनाथाकडून ही कविता करून घेत आहेत. किती मोठेपणा. आणि स्वतःकडे काहीही नाही, फक्त सगळा मोठेपणा जनार्दन स्वामींना दिलेला आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीत, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.